प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. आम्हाला लाज वाटत नाहीये. आम्ही इतके बेशरम झालोय. आम्हाला थोडी लाज वाटत नाही की आम्हाला थोडी शरम वाटत नाही. गेल्या वेळेला सुद्धा मुंबई सारख्या जागतिक महामाया नगरीमध्ये आमच्या न्याय झेंड्याचा, आमच्या रक्ताचा, आमच्या हक्काचा, आमच्या पक्षाचा, आमच्या आंबेडकरी विचाराचा एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. ह्या वेळेला सुद्धा आम्ही त्याची लाज शरम आम्हाला काहीच वाटली नाही. ह्या वेळेला सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या हक्काचा, आमच्या रक्ताचा, आमच्या भीम विचाराचा एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. एवढंच कशाला, त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ठाणे सारख्या महानगरपालिकेमध्ये जिथं 125च्या वर नगरसेवक आहे, बाजूला असणाऱ्या कल्याण डोंबिवली सारख्या महानगरपालिकेमध्ये जिथं 125च्या वर नगरसेवक आहे, अशा ठिकाणी सुद्धा आमच्या न्याय झेंड्याचा, आमच्या भीम विचाराचा, आमच्या रक्ताचा एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. आमच्या चिन्हावर, आमच्या सहचिन्हांवर एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. याची आम्हाला लाज वाटणार आहे की नाही? याची आम्हाला शरम वाटणार आहे की नाही? दीड दमडीसाठी आम्ही आमचं इमान विकलंय, बाजार मांडलाय. आम्ही नुसता बाजार मानून ठेवलाय. जे स्वाभिमानी लढाई लढत आहे, जे स्वाभिमानानं पण उभे राहत आहे, अशांना आम्ही साथ देत नाही. आणि जे केवळ आणि केवळ विकाऊ राजकारण करत आहे, अशा दलालांच्या मागे आम्ही गेलोय. याची खंत नाही, आम्हाला लाज नाही, शरम नाही. एक गाणं आहे, मला चीड येत नाही, मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा. आम्हाला तर चीड येणं तर बंद झालंय, परंतु आता आम्हाला लाजही वाटत नाही आणि शरमही वाटत नाही. इतके आम्ही बेशरम बनलोय. शत्रू पक्षाला आम्ही मोकळं रान करून दिलंय. मित्रांनो, मुंबई सारख्या महामाया नगरीमध्ये आमच्या हक्काचा एकही नगरसेवक नाहीये. ज्या वेदना या आंबेडकरी चळवळीसाठी ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, त्या शहीदांना काय वेदना होत असतील. मुंबई जागतिक महामाया नगरी, एक नगरसेवक नाही. कल्याण डोंबिवली, ठाणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, एकही नगरसेवक नाही. नाही म्हणाला, आंबेडकरी समाजात जन्माला आलेले बनले असतील नगरसेवक. बौद्ध उमेदवार नगरसेवक बनले असतील, परंतु ते गुलाम आमच्या काय कामाचे? अशा गुलामांना धरून साठायचं. ज्या वेळेला आमच्या समाजावरती अन्याय अत्याचार होतोय, त्यावेळेला गप्प राहणारे गुलाम आमच्या काय कामाचे? आमच्या हक्कासाठी, आमच्या न्याय अधिकारांसाठी लढणारा लोक, सभागृहामध्ये आवाज उठवणारा आमचा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे. मित्रांनो, गाफील राहू नका. उद्ध्वस्त करणं लावलंय त्यांनी आम्हाला तर केलंय. आमची आंबेडकरी मुवमेंट सुद्धा ते उद्ध्वस्त करून पाहत आहेत. आमच्या स्वाभिमानी आंबेडकरी मुवमेंट मध्ये त्यांनी जागोजागी दलाल, गुलाम, जागोजागी त्यांनी दलाल पेरलेत आणि त्या दलालांच्या माध्यमातून ते गुलामांची फौज निर्माण करत आहे. अशा लोकांपासून सावध राहा. लोकसभा निवडणुकीला अजूनही 2.5-3 वर्षाचा अवधी आहे. विधानसभा निवडणुकीला सुद्धा 2.5-3 वर्षाचा अवधी आहे. हे वर्ष वाया घालवू नका, तयारीला लागा. मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचा निळा झेंडा फडकला नाही, याचा बदला लोकसभेत घ्या, विधानसभेत घ्या.
ज्या कल्याण महानगरीला आमच्या बापाच्या बापाचे पाय लागले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागले, पदस्पर्श झाला, त्या मुंबई महानगर त्या कल्याण डोंबिवलीमध्ये आमच्या हक्काचा प्रतिनिधी, आमच्या न्यायासाठी लढणारा प्रतिनिधी विधानसभेत आला पाहिजे, याची खुणगाट आता आपण बांधूया. मित्रांनो, शांत बसू नका. रात्र तर वैऱ्याचे आहेच आहे, आता दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. दिवसा ढवळ्यात येत आमच्या आंबेडकरी मुवमेंटचे तुकडे पाडत आहे, लसके तोडत आहे. आमच्या डोळ्यासमोर ते दलाल पैदा करतायत, गुलाम निर्माण करतायत. आम्ही हतबलपणे बघत बसतोय. हा आमचा गुन्हा आहे. लढा. आपल्याकडे आपल्या हातामध्ये अजूनही 2.5-3 वर्ष आहे. लढा. जे आंबेडकरी समाजाचे उमेदवार निवडून आलेत, आंबेडकरी पक्षांच्या चिन्हांवरती निवडून आले, त्या सर्व आंबेडकरवादी उमेदवारांचे, आंबेडकरी उमेदवारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची आणि आपापल्या प्रभागातील, आपापल्या वार्डातील मतदारांची जी प्रलंबित कामं आहे, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, सांडपाणी, कचरा, आपल्या विभागातला विजेचे दिवे, मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काही मूलभूत समस्या, या सगळ्या प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करा. या महामंगल सदिच्छा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.